करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी पुणे. सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किमान हमीभाव आणि बाजार समित्या सुरूच राहतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेत ग्वाही. कृषी कायद्यांबाबत कुठल्याही मुद्द्यावर चर्चेला सरकार तयार, शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, पंतप्रधानांचं आवाहन. बंदर प्राधिकरण विधेयक 2020 राज्यसभेत मंजूर. कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य वेगात सुरू. आता सविस्तर बातम्या. नवे कृषी कायदे शेतकरी हिताचे असून त्यामुळे बाजार समित्या बंद होणार नाहीत, त्या सुरूच राहतील. तसंच शेतकऱ्यांना यापुढेही किमान हमीभाव मिळेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना दिली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावरील चर्चेला त्यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं. बदलत्या काळानुसार कायद्यात सुधारणा करणं किंवा नवे कायदे आणणं गरजेचं आहे. लोकसभेबरोबरच केंद्र सरकारही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आदर करतं, म्हणूनच सरकारमधले वरिष्ठ मंत्री सातत्यानं शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांच्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असून त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी आज पुन्हा लोकसभेच्या माध्यमातून केलं. काही जण शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सत्य लवकरच समोर येईल असं मोदी म्हणाले. कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे आणि यात योगदान द्यायचं की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकानं ठरवायचं आहे असं ते म्हणाले. भारत कोविड संकटातून उभारी घेत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे. भारत आता केवळ मूकपणे बघ्याची भूमिका घेणारा देश राहिलेला नाही. आता जगातला एक सशक्त, बलशाली देश म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल हा मूलमंत्र महत्वाचा ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले. ये भगवान की ही कृपा है जिसके कारण दुनिया इतनी बड़ी हिल गई, हम बच गए, क्योंकि वो डॉक्टर्स, वो नर्स भगवान का रूप बन गए. हम कोरोना से जीत पाए क्योंकि ये हमारे सफाई कर्मचारी, मौत और जिंदगी का खेल उनके लिए भी था. लेकिन जिस मरीज के पास कोई नहीं जा सकता था, मेरा सफाई कामगार वहां जाकर के साफ सुथरा रखने का प्रयास करता था. भगवान का रूप ये सफाई कामगार के रूप में आया था. कोई एम्बुलेंस चलाने वाला ड्राइवर पढ़ा लिखा नहीं था, उसे पता था मैं जिसको लेके जा रहा हूँ कोरोना पॉजिटिव. वो एम्बुलेंस का ड्राइवर भगवान के रूप में आया था और इसलिए भगवान का रूप ही था जिसने हमें बचाया. और जितनी हम उनकी प्रशंसा करें, जितना हम गौरवगान करेंगे, देश की सफलता का जितना गौरवगान करेंगे, हमारे भीतर भी एक नई ताकत पैदा होगी. देशाच्या विकासात सार्वजनिक क्षेत्रांबरोबरच खाजगी क्षेत्राचे योगदानही तितकंच महत्वाचं आहे असं सांगून खाजगी क्षेत्राला वाईट ठरवणं चुकीचं असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. दूरसंवाद आणि औषध निर्माण क्षेत्रात खाजगी क्षेत्रांनी दिलेलं योगदान लक्षणीय असून खाजगी क्षेत्रांमुळेच आज भारत विविध देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून कोट्यवधी भारतीयांच्या संकल्पशक्तीचं दर्शन होतं. त्यांचे शब्द देशवासियांचा आत्मविश्वास दृढ करणारे आहेत असं मोदी यांनी नमूद केलं. पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. लोकसभेत आज 2021-22 या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी पुरेशी तरतूद नसल्याचा आरोप केला. तर या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांसह समाजातल्या सर्व घटकांसाठी
भरीव तरतूद असल्याचं भारतीय जनता पार्टीच्या मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं. राज्यसभेतही आज 2021-22च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा झाली. भाजपा खासदार सुशील कुमार मोदी यांनी आज सभागृहात प्रथमच चर्चेत भाग घेतला. या अर्थसंकल्पामुळे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीची वाट आणखी सुकर होणार असल्याचं सुशील कुमार मोदी यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे अनेकांचे प्राण आपण वाचवू शकलो, असं ते म्हणाले. कोविड संकटामुळे महसुलात घट झाली असली तरी लोकांवर कुठलाही अतिरिक्त कर लावलेला नाही. कोरोना साथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या घटकांना आर्थिक मदतीसाठी केंद्रानं विविध उपाययोजना केल्या, असं सांगून केंद्र सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सुशील कुमार मोदी म्हणाले. तत्पूर्वी काँग्रेस खासदार कपिल सिब्बल यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थसंकल्पात बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत काहीही ठोस योजना नसल्याचा आरोप केला. सरकारला खाजगीकरणात अधिक रस असल्याचं सिब्बल म्हणाले. सरकारनं इंधनावर कृषी अधिभार लावण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी अण्णा द्रमुक पक्षाचे खासदार S.R. बालसुब्रमण्यम यांनी केली. तर वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारनं धाडसी पावलं उचलली असल्याचं बिजू जनता दलाचे अमर पटनायक म्हणाले. उद्याही राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार आहे. बंदर प्राधिकरण विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. विधेयकावर झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूनं 84 तर विरोधात 44 मतं पडली. देशातल्या प्रमुख बंदरांच्या नियमन, संचालन आणि नियोजनाची तरतूद या विधेयकात असून बंदरांना अधिक स्वायत्तता देणारं हे विधेयक आहे. हे विधेयक 1963 मधल्या बंदर विश्वस्त कायद्याची जागा घेईल. देशातल्या प्रत्येक महत्त्वाच्या बंदरासाठी प्राधिकरण मंडळ स्थापन करण्याची तरतूद यात आहे. हे मंडळ सध्याच्या बंदर विश्वस्त मंडळाची जागा घेईल. या विधेयकामुळे देशातल्या प्रमुख बंदरांना अधिक स्वायत्तता मिळेल आणि सागरी क्षेत्राला आणखी बळकटी येईल, असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी मंत्री मनसुख मांडवीय यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. बंदरांच्या खाजगीकरणाची कुठलीही तरतूद यात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती अर्थात CCEAनं आसाममधील नामपूर इथल्या ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर महामंडळाला 100 कोटी रुपये अनुदान मदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही कंपनी प्रतिवर्ष 3.90 लाख मेट्रिक टन युरिया खताचं उत्पादन करते. या अनुदानामुळे ही उत्पादन क्षमता तशीच राखणं तसंच या कारखान्यात काम करत असलेल्या कायम तसंच हंगामी कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवणं हा या अनुदानामागील हेतू आहे. यामुळे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला बळकटी मिळणार आहे. संघटन आणि संशोधनाद्वारेच आपण शाश्वत विकास साध्य करू शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक शाश्वत विकास परिषद 2021चं आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनतेचं आरोग्य आणि हवामानाचं आरोग्य हे एकमेकांशी निगडीत आहेत आणि हे दोन घटकच आपलं भविष्य ठरवणार आहेत. पर्यावरण आणि हवामानातील बदल यांचा सर्वाधिक परिणाम गरिबांवर होतो. पॅरिस परिषदेतील उद्दिष्ट साधण्यासाठी भारत योग्य ती पावलं उचलत असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असून आपली पृथ्वी हरित करण्याचं आपलं ध्येय आहे. आपल्या संस्कृतीत वनाबद्दल दर्शवण्यात येणारा आदर त्या ध्येयाप्रती पोचण्याला मदत करतो, असं त्यांनी नमूद केलं. युवा वर्गाची ऊर्जा लक्षणीय परिणाम घडवू शकते. त्यामुळे युवा वर्गाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याची काळाची गरज असल्याचं मोदी भाषणात पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. देशात आतापर्यंत 66,11,561 नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. ज्या लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा दिली आहे त्यांना येत्या 13 तारखेपासून लसीची दुसरी मात्रा दिली जाईल, असंही मंत्रालयानं सांगितलं. दरम्यान देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 11,067 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 13,087 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 1,05,05,61,608 नागरिक
या आजारातून बरे झाले असून देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 97.27% इतका झाला आहे. सध्या देशात 1,41,511 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल देशात या आजारामुळे 94 नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत 1,55,252 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमप्रकोपामुळे झालेल्या दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही वेगानं सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या 25 ते 30 जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रचंड चिखलामुळे त्यात अडचणी येत आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल या ठिकाणी संयुक्तरित्या बचाव कार्य करत आहे. आतापर्यंत बोगद्यातून 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप 170 जण बेपत्ता आहेत. तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या निवडणूक आयोगाच्या समितीच्या अधिकाऱ्यांनी आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बोलणी केली. अनेक राजकीय पक्षांनी 80 वर्षे आणि त्यावरील वयाच्या मतदारांसाठी टपाली मतदान असावं अशी मागणी केली. तर राज्यात 14 एप्रिल अर्थात तमिळ नववर्षानंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. या समितीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा तसंच निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुशील चंद्र आदींचा समावेश आहे. उद्या हे पथक पुदुचेरीला भेट देणार आहे. काश्मीर खोऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत गंदेरबाल आणि पुलवामा जिल्ह्यात अनुक्रमे नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर 7 पक्षांनी मिळून उभारलेल्या आघाडीचे हे दोन्ही पक्ष सदस्य आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दुसऱ्या महाभियोग चर्चेला कालपासून सिनेटमध्ये औपचारिक सुरुवात झाली. महाभियोग चालवण्यात यावा या बाजूने 56 तर त्याच्या विरोधात 44 मतं पडली. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी निवडणुकीत गैरव्यवहार करून कॅपिटल हॉल इथं प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2021-22 या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला दुर्लक्षित करण्यात आल्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे, रस्ते, जलस्रोत, कृषी आणि पायाभूत सुविधा आदींच्या 3.5 लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे, असं आज फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष गटात या स्पर्धेत 8 वेळा विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविच याने दुसऱ्या फेरीत फ्रान्सिस टियाफोई याचा 6-3, 6-7, 7-6, 6-3 असा पराभव केला. महिला गटात सेरेना विल्यम्स हिनं स्पर्धेतील आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. दरम्यान या स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याच्या जपानी साथीदाराला पराभव पत्करावा लागला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किमान हमीभाव आणि बाजार समित्या सुरूच राहतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेत ग्वाही. कृषी कायद्यांबाबत कुठल्याही मुद्द्यावर चर्चेला सरकार तयार, शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं, पंतप्रधानांचं आवाहन. बंदर प्राधिकरण विधेयक 2020 राज्यसभेत मंजूर. कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य वेगात सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.